नाशिकमधून पाहणार आहोत। नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलेला आहे। नाशिकमध्ये जन आक्रोश विलास असा महामोर्चा निघालेला आहे। प्रजासत्ताक दिनाला भाषणामध्ये महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नव्हता। यावर वनविभागाच्या महिला कर्मचारी महिलांनी आक्षेप घेतला होता आणि याच प्रकरणी महाजनांविरोधात हा मोर्चा। या संदर्भात चंदन पुजारीकारी आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर अपडेट्स देत आहेत। चंदन, या सगळ्या मोर्चेकरूंची नेमकी काय भावना आहे? बघतोय की नाशिक रोड परिसरात या मोर्चाला सुरुवात झालेली आहे आणि माझ्या मागे आपण हा जनसमुदाय बघताय। प्रचंड मोठ्या संख्येने वेगवेगळ्या संस्थांचे संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी या मोर्चात सहभागी झालेले आहेत। 26 जानेवारी रोजी गिरीश महाजन यांनी भाषण करत असताना त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केलेला नव्हता आणि त्यामुळे फॉरेस्टच्या महिला अधिकारी यांनी आक्षेप घेतला होता। त्यानंतर हा संपूर्ण वाद जो आहे, हा संपूर्ण प्रकार जो आहे तो समाज माध्यमांवर संपूर्ण राज्यभरात पसरला आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक तीव्र भावना ज्या आहेत त्या या ठिकाणी लक्षात घेऊन हा मोर्चा जो आहे तो आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की नाशिक रोड परिसरातून या मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे। महिला असतील, पुरुष असतील, लहान मुलं असतील, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या संस्था संघटनांचे जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत ते या संपूर्ण मोर्चात सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येनं हे सगळेजण गिरीश महाजन यांच्या विरोधात घोषणा देत आहेत। गिरीश महाजन हटाव, नाशिक बचाव अशा आशयाचे फलक जे आहेत ते या ठिकाणी बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे एक तीव्र भावना जी आहे ती या ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये बघायला मिळते आहे। गिरीश महाजन यांचा माफीनामा नको आहे, तर गिरीश महाजन यांचा राजीनामा हवा आहे अशा पद्धतीच्या घोषणा देखील या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि त्यामुळे नाशिक रोड ते शालिमार परिसर असा हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात प्रचंड मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि यासोबतच या ठिकाणी वाहतुकीच्या मार्गांमध्ये देखील बदल करण्यात आलेला आहे। या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर अनेक भागांमध्ये वाहतूक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळे हा मोर्चा जो आहे तो आता नाशिक रोड परिसरातून निघालेला आहे। शालिमार परिसरामध्ये या मोर्चाचा समारोप केला जाणार आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शालिमारचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याजवळ या मोर्चाचा समारोप जो आहे तो या ठिकाणी केला जाणार आहे आणि त्यामुळे या मोर्चाला प्रचंड मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आणि कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे। वेगवेगळ्या संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हे या मोर्चात सहभागी झालेले आहेत। घोषणा दिल्या जात आहेत, गिरीश महाजन हटावचे नारे दिले जात आहेत आणि हा संपूर्ण मोर्चा जो आहे तो आता नाशिक रोड भागातून निघालेला आहे। खरं तर गिरीश महाजन यांनी यापूर्वीच या संपूर्ण प्रकरणामध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आतापर्यंत कायम आदर करत आलेलो आहे। अनावधानाने जर आपल्याकडून अशा पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख राहून गेला असेल तर त्याबद्दल आपण या ठिकाणी सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलू असं देखील गिरीश महाजन म्हटले। संदर्भातले सगळे अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।